तर नोटा बदलताना त्या कमी पडू नये यासाठी संबंधित बँकांना काळजी घेण्याची सूचना करण्यात आल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे। तसंच नागरिकांनी आणि बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी संयमानं वागण्याचं आवाहनही त्यांनी केले। आरबीआय आणि अर्थ खात्याच्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। तर सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सर आपल्याबरोबर आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही बैठक नुकतीच घेतलेली आहे आरबीआय बरोबर किंवा तुमच्या अर्थ खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांची। आता या पुढच्या 2-3 दिवसात ज्या समस्या उद्भवू शकतात, बँक असेल किंवा डाकघर असेल किंवा इतर ठिकाणी असतील, लोकांची गैरसोय निश्चित होणारे, कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न उद्भवू शकतो। आपण काय खबरदारी घेणार आहात? या संदर्भात जी बैठक घेतली त्याच्यामध्ये 4 प्रमुख मुद्दे होते। एक तर एखादा व्यक्ती जेव्हा नोट बदलवण्यासाठी येईल त्याला कमीत कमी वेळामध्ये त्याच्या नोटा बदलवण्यासाठी जी 4000ची मर्यादा आहे त्या नोटा बदलता आल्या पाहिजे। बँक जास्त तास सुरू राहिली पाहिजे, कारण आत्ता जे वर्किंग अवर्स आहे तेवढ्या वर्किंग अवर्समध्ये काम होणार नाही, म्हणून वर्किंग अवर्स वाढवण्याची त्याच्यामध्ये त्यांनी साधारणतः सकृतदर्शनी मान्यता दिली आहे। मोठे क्यू लागतील, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, यासाठी पोलीस विभागाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सूचना केल्या, बैठक घेतली। आत्ता मी पोलीस महासंचालकाशी बोललो, आपण सर्व ठिकाणी पोलीस व्यवस्था उत्तम ठेवणार आहोत की ज्यामध्ये कुठेही प्रश्न होऊ नये किंवा मागचा माणूस आला पुढे गर्दी जातो आहे असं नाही, सर्वांना समान न्याय मिळेल ही व्यवस्था। आणि सर्वात चौथा मोठा जो निर्णय आहे ज्याच्यामध्ये की ज्या नोट आहे त्या कमी पडू नये आणि त्या दृष्टीने सुद्धा त्या व्यवस्थेबद्दल बँकांना आपण सूचना केल्या आहे। आणि सर्वांनी संयमाने, जिथं बँकेचे कॅशियर आहे की त्यांनीसुद्धा, आता त्यांनाही त्रास होईल पण मला वाटतं की त्यांनी थोडा संयम ठेवून ग्राहकांशी किंवा लोकांशी वागावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त केली। मला वाटतं की आता पांढरा व्यवहार करतील लोक, कारण 1500च्या नोटा आता काही किंमतच राहिली नाही, त्याच्यामुळे साधारणतः त्यांचं जर काही मनात वाईट असेल तर ते आता चांगलं मन जिंकेल, वाईट मनाचा पराभव होईल आणि ते सर्व व्यवहार हे रेकॉर्डमध्ये आणतील, तर आमचाही व्याट वाढेल अशी आमची साधारणतः एक शक्यता आहे। खरं तर हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे, असा सर्जिकल स्ट्राईक आहे की आता फक्त देशाच्या पंतप्रधानाचा सीना 56 इंचाचा नाही तर 125 कोटी लोकांचा सीना 56 इंचाचा झाला आहे, कारण आमच्यासाठी हा अतिशय आर्थिक स्वातंत्र्य दिन आहे। अर्थव्यवस्था कमजोर करण्याचं महापाप झालं होतं, असा सर्जिकल स्ट्राईक झाला आहे की वेगाने देशाची अर्थव्यवस्था गतिमान होईल हा विश्वास आहे। आणि मग अशा प्रसंगात एक मंत्री म्हणून ज्या समस्या उद्भवतात, जे प्रश्न निर्माण होतात, ते प्रश्न सोडवण्यासाठी मी थांबलोच पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।